नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजे क्रेझी मॅथ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज 1 मार्च वर्ग 10च्या विद्यार्थ्यांचे आजपासून पेपर चालू झालेले आहे. आजचा त्यांचा पहिला पेपर आहे. तर सगळ्यात पहिले वर्ग 10च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही निश्चितच चांगला पेपर सोडवणार अशी अपेक्षा आहे. तर चला, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते पाहू. इथे आपण आज इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील जे बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे मार्च 2023 यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यामधील जे 5 प्रश्न आहे गणित भाग 1 मध्ये जे 5 प्रश्न आहेत, तर 5ही प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी प्रश्न पहिला ए आणि बी, प्रश्न पहिला ए आणि बी ही इथे बोर्डावर लिहिलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रश्न पहिला ए तर पूर्ण तुम्हाला पर्यायी प्रश्न आहे आणि प्रश्न 2 मध्ये फक्त तुम्हाला दोन स्टेप लिहायचे आहे. त्यामध्ये एक स्टेप तुम्हाला एक स्टेप जर तुम्ही लिहिली पेपरमध्ये तर तुम्हाला अर्धा मार्क आहे. अशा पद्धतीच्या 2 स्टेप लिहिल्या तर तुम्हाला 1 मार्क. अशा पद्धतीचे प्रश्न बी मध्ये 1 2 3 4 असे प्रश्न आहे. इथं 2च लिहिले मी, नंतर तुम्हाला सांगणार एक्सप्लेन करून. तर अशा पद्धतीचे म्हणजे याला 4 मार्क आणि इकडे 4 मार्क असे 8 मार्क तुम्हाला प्रश्न पहिल्यामध्ये विचारलेले आहे. तर चला, तर मग आपण सुरुवात करूया आणि यामध्ये जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये काय विचारलेलं आहे ते पाहू. आणि हे जे प्रश्न आहे हे दरवर्षी रिपीट केलेले आहेत. म्हणजे 2022 मध्ये सुद्धा याच्यातले काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ह्याच रिलेटेड विचारलेले आहे, काही प्रश्न सेम आलेले आहेत. तर ते प्रश्न यावर्षी सुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तुम्ही पेपरला जाण्याआधी अवश्य पहा, कारण याच्यावरील खूप प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर चला, मग आपण गेल्या वर्षीची 2023ची मार्च बोर्ड परीक्षा मार्च 2023चे प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची, त्यावर आपण चर्चा करू. त्याचा जो पहिला प्रश्न आहे पर्यायी प्रश्न आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला ए मधला जो पहिला प्रश्न आहे ते पहा. इथे समीकरण दिलेलं आहे. समीकरण आहे 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x ची किंमत दिलेली आहे आपल्याला 1 आणि इथे y ची किंमत काढायची आहे. त्याचे पर्याय दिले आपल्याला a b c आणि d. ठीक आहे. इथे मी काय करतो, आता समीकरण लिहून घेतो. समीकरण काय आहे 4x + 5y = 19. ठीक आहे. आणि x ची किंमत दिलेली आहे आपल्याला 1. x ची किंमत 1 दिलेली आहे, आपल्याला y ची किंमत काढायची. आता ही x ची किंमत काय करू, याच्यात आपण पुट करू. आता 4 गुणिले x ची किंमत 1 आहे म्हणजे 4 × 4 + 5y = 19. ठीक आहे. आता हे 4 काय आहे, प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार, मायनस होणार. म्हणून इथे राहिले आपले 5y 19 - 4. ठीक आहे. आता इथे बघा 19 मधनं 4 गेले, राहिले किती 15 आणि इथे 5y. आता पहा हे y देशाला कसे 15/5, कारण 5 काय आहे ते गुणिले आहे, पलीकडे गेल्यावर ते काय होते भागिले होणार. इथे आपण भाग दिला 5 × 5 5 3 15. म्हणजे इथे म्हणून y बरोबर किती 3. y बरोबर किती 3. तर पर्याय पहा इथे 3 आहे का, हे बघा इथे आहे d. ठीक आहे. हा पर्याय 3. ठीक आहे. आता 2 मिनिटात ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता दुसरा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. काय बोललेले आपल्याला, पुढीलपैकी जे आपल्याला इथे 4 समीकरण दिलेले आहे यापैकी कुठलं वर्ग समीकरण नाही म्हणून विचारलेलं आहे. तर तुम्हाला आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वर्ग समीकरण ओळखायचं कसं. ठीक आहे. वर्ग समीकरण ओळखायचं कसं, तर आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. तर पहा याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात जो मोठा घातांक असतो वर्ग समीकरणामध्ये तो किती असतो 2. तो किती असतो 2. आणि याचं तुम्हाला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे, ax² + bx + c = 0. ठीक आहे. यामध्ये जे a b c ह्या काय वास्तव संख्या आहे, हे तुम्हाला माहिती आहे, ह्या काय वास्तव संख्या आहे. आणि वर्ग समीकरणामध्ये हा पहिला नियम काय, नियम की याचा a b c ह्या वास्तव संख्या आहे. दुसरा नियम, याचा जो चल असतो ना तो चल एकच असतो. म्हणजे x तर एकच राहणार किंवा y तर yच राहणार. ठीक आहे. x y असं नाही असू शकणार. इथे चल सुद्धा काय एकच राहणार. हे काय आहे, सामान्य रूप आहे कशाचं, वर्ग समीकरणाचं.
आणि याचा सगळ्यात मोठा घातांक जो असतो तो 2 असतो, 2. ते 2-3 नियम आहे, ते लक्षात ठेवा आणि याच्यावरून आपण वर्ग समीकरण आहे की नाही ते चेक करून पाहू शकतो. इथे पहा, आता ही जी पहिला आहे याच्यात काय सांगितलेलं आपल्याला पहा. आता हे जे 11 आहे आपण याला सामान्य रूपात जर घेतला, आपण इथे मी लिहून घेतो पहिलं समीकरण काय दिलेलं आहे, x वर्ग अधिक 4x बरोबर 11 प्लस x वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीचं वर्ग समीकरण आहे. आपण x एका साईडला घेऊ आणि संख्या सुद्धा एका साईडला घेऊ, म्हणून हा x वर्ग, आता हे x प्लस आहे ना, तर ते काय होणार, x वर्ग या साईडला आले मायनस x वर्ग. ठीक आहे, प्लस हे 4x आणि हे 11 जे आहे हे या साईडला आले, साईड चेंज झाली तर काय होणार, चिन्ह सुद्धा चेंज होणार, तर प्लस आहे तर ते मायनस, इथे 0. इथे पहा, आता हे प्लस काय आहे आपले प्लस x आहे आणि हे मायनस x, म्हणून हे कट होणार. आता आपल्यापाशी इथे काय राहिलं मग 4x मायनस 11 बरोबर 0. म्हणून पहिला आपला जो नियम सांगतो, काय सांगतो वर्ग समीकरणाचा, की आपला सगळ्यात मोठा घातांक याचा किती पाहिजे, 2 पाहिजे. इथे किती आहे, 1 आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण आपलं राहू शकणार नाही. पुढचं पाहण्याची गरज नाही, कारण पहिलं जे आहे आपला प्रश्न 2 मधला ए हा जो आपला प्रश्नाचं उत्तर आहे, हे वर्ग समीकरण नाही आहे. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे की पुढील पैकी कुठले वर्ग समीकरण नाही, तर त्याच्यातलं काय आहे, ए नंबर. ठीक आहे, आता दुसरं पहा, तिसरं एक अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला ए दिलेला आहे, ए ची किंमत, डी ची किंमत आणि आपल्याला टी एन काढायचं आहे, म्हणजे आपल्याला एनवे पद काढायचं पद. तर याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे आपण पाहिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये, तर आपल्याला पद काढायचं असेल तर याचं सूत्र आहे. ठीक आहे, याचं सूत्र आहे, किंवा आपण डायरेक्ट असंही सांगू शकतो की याचा शॉर्टकट मध्ये डिफरन्स पाहायचा. डिफरन्स किती आहे, डिफरन्स म्हणजे डी, हा किती आहे 0. ठीक आहे, आणि पहिलं पद म्हणजे ए म्हणजे आपण T1 म्हणजे काय आपलं पहिलं पद किती आहे 3.5. जर यामधील फरक 0चा जर फरक असेल तर त्याचं पद कोणतं राहणार आहे, पहिलंच पद राहणार आहे. म्हणजे इथं Tn सुद्धा हा काय राहणार आहे, 3.5च राहणार आहे, कारण त्याचा जो फरक आहे हा कितीचा आहे, 0चा आहे. आपल्याला सूत्राचा सुद्धा वापर करायची इथं गरज नाही. आपण डायरेक्ट सांगू शकतो की Tn किती येणार आहे, इथं 3.5. ठीक आहे, येथे काय येणार आहे, बी. आता चला मग चौथा प्रश्न पहा. याच्यातनी आपल्याला काय दिलेलं आहे, हा संभाव्यता प्रकरणामधला प्रश्न आहे. याच्यातनी आपल्याला एन म्हणजे घटना दिलेली आहे. घटना जी आहे ती याला आपण घटना म्हणतो, ती घटना आहे 2. ठीक आहे, त्यानंतर पीए म्हणजे संभाव्यता दिलेली आपल्याला 1/5. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एनएस म्हणजे काय, अवकाश काढायचा आहे. काय काढायचं आहे आपल्याला, अवकाश काढायचा आहे. तर याचे एक सूत्र आहे अवकाश काढण्याचं, संभाव्यता काढण्याचं. तर ते अशा पद्धतीचं आहे, पीए बरोबर NA/NS अशा पद्धतीचं सूत्र आहे. ठीक आहे, संभाव्यता काढण्याचं. तर आपल्याला इथे काय जे दिलेलं आहे ते पहिले आपण याच्यात ऍड करून घेऊ. आता आपल्याला संभाव्यता दिलेली आहे 1/5 बरोबर एक घटना दिलेली आहे 2 आणि आपल्याला अवकाश काढायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने अवकाश काढायचा आहे एनएस. तर आता काय करणार, हा आपल्याला एनएस काढायचा आहे, म्हणून याला आपण काय करू, एका साईडला घेऊन घेऊ. म्हणजे आपण काय केलं इथे, म्हणून एनएस गुणिला 1/5 बरोबर 2. ठीक आहे, कारण हा एनएस काय भागिला आहे, तो इकडे आला तर तो काय होणार, गुणिला होणार, आणि इथे काय राहणार, फक्त मग 2 राहणार, मग इथे गुणिला झाला. आता इथे काय आहे पहा, 1/5 आहे, 1/5 आहे. आता हे जे 5 आहे इथे काय आपल्याशी भागिला आहे, इकडे गेल्यावर काय होणार, गुणिला होणार, आणि इथे काय राहणार मग एनएस गुणिले 1 म्हणजे एनएस बरोबर इथे 2 गुणिला 5. 2 इकडे आले तर काय होणार, भागिले पलीकडे गेलं ते गुणिला, 5 दुनी 10, म्हणून एनएस बरोबर किती 10. म्हणजे याचा अवकाश जो निघणार आहे किती आहे, 10. इथे 10 आहे का पहा, हे बघा ए नंबरचा, इथे आपल्याला 10 हे उत्तर आपण सांगू शकतो. ठीक आहे, तर पहा किती सोप्या पद्धतीचा हा प्रश्न पहिला होता.
फक्त पर्याय टिक करायचं काम आहे. प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे. तर अशा पद्धतीने 4 प्रश्न दिलेले आहे, म्हणजे इथे 4 मार्क आपले आरामशीर आपल्याला मिळतात. त्यानंतर मग प्रश्न बी. ठीक आहे, प्रश्न पहिला म्हणला बी. तर याच्यात मी बी मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो काय आहे, निश्चयकाची किंमत काढायची. आपल्याला काय काढायची आहे, निश्चयकाची किंमत काढायची. हे पहिले पाहून घ्या. ठीक आहे, इथे निश्चयकाची किंमत काढायची आहे. तुम्हाला निश्चयकाची किंमत कशी काढायची हे माहीतच आहे. याच्यात आपल्याला काय करायचं आहे, 2 स्टेप आहे फक्त. ठीक आहे, किती 2 स्टेप आहे. एका प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे, असा 1 मार्क दिलेला आहे. एका स्टेपला अर्धा आणि एका स्टेपला अर्धा असे मार्क इथे डिवाइड केलेले आहे. प्रत्येक 4 प्रश्नासाठी डिवाइड केलेले, म्हणजे 2 स्टेप मध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवणे कमीत कमी 2 स्टेप मध्ये सुद्धा आला पाहिजे, तर तुम्हाला तिथे 1 मार्क मिळू शकतो. मग पहा इथे आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, या दोन्हीची क्रॉस गुणाकार करतो आणि त्याला वजा करतो. ठीक आहे, तर इथे पहा याचा पहिले घेऊ 4 गुणिले 7 वजा 2 3 गुणिले 2 अशा पद्धतीने. आता हे किती होणार, 7 गुणिले 4 7 दोन्ही 14 14 दोन्ही 28 वजा 3 दोन्ही 6. ठीक आहे, 28 मधून 6 गेले किती राहतील ते 22. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 22. म्हणजे ही स्टेप आणि ही स्टेप. ठीक आहे, आणि ही स्टेप आपल्या 3 स्टेप झाल्या. तो ते 2 स्टेपला इथे अर्धा मार्क आपल्याला येऊन जातो. म्हणजे आपल्या इथे प्रश्नाचे जे उत्तर आहे ते कमीत कमी 2 स्टेप म्हणजे असणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला इथे 1 मार्क मिळतो. तर याचं उत्तर आपण 22 अशा पद्धतीने इथे काढू शकतो. तर इथे पहा आता काय सांगितलेलं आहे. प्रश्न पहिला झाला बी मधला. आता दुसरा प्रश्न, पुढील अंकगणित श्रेणीमध्ये सामायिक फरक काढा. ठीक आहे, किती सोपा प्रश्न आहे, सामायिक फरक काढा. त्याच्यातली 2 स्टेप आपल्याला लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण प्रश्न आहे 1 मार्काला. एका स्टेपला अर्धा मार्क, एका स्टेपला अर्धा मार्क अशा पद्धतीने डिवाइड केलेला आहे. तर 2 स्टेप काय लिहायचं आहे, तर पहिले याच्यात आपल्याला काय दाखवावं लागेल, ए दाखवावं लागेल, म्हणजे पहिलं पद दाखवावं लागेल. पहिला पद आपण ए म्हणतो, ए म्हणजे T1 इथे दिलेला आहे 2. त्यानंतर T2 दिलेला आहे किती 4. त्यानंतर T3 दिलेला आहे 6 आणि इथे T4 दिलेला आहे किती 8. अशा पद्धतीने इथे पद दिलेलं आहे. आपल्याला फरक काढायचा आहे, सामायिक फरक. आपण ती कशाने आयडेंटिफाय करतो, डी. डी. मग हे काढायचं टाइमला आपण काय करतो, T2 मायनस T1. T2 मायनस T1. आता T2 किती आहे, T2 आहे 4 आणि T1 किती आहे 2 है ना. T1 आहे इथे 2. आता 4 मधून 2 गेले म्हणजे 2, म्हणजे आपला जो सामायिक फरक आहे तो किती आहे 2. ठीक आहे, आपला स्टेप किती झाल्या 1 2 3 आणि इथे 4 किंवा आपण इथे 2 असतो आणि 4 स्टेप, म्हणजे आपला इथं हा 1 मार्क आपला तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे असं 2 मिनिटात आपण हे प्रश्न सोडवू शकतो. तर हे पाहून घ्या. प्रश्न बी मधला पहिला आणि दुसरा प्रश्न. लगेच आपण तिसरा आणि चौथा प्रश्न पाहू. प्रश्न पहिला बी यामधील तिसरा प्रश्न. ठीक आहे, प्रश्न काय म्हणत आहे, प्रश्न काय विचारलेला आहे की एका वस्तूवरील CGST चा दर 9% आहे, 9% असेल तर SGST चा दर किती. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. आपल्याला आपण पाहिलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे, हा गेल्या वर्षीचा विचारलेला प्रश्न आहे. CGST आणि SGST दोन्ही सारखंच असते, दोन्हीच मिळून हा GST होत असतो. तर मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की CGST चा दर बरोबर SGST चा दर. ठीक आहे, दोन्ही दर काय असतात, सारखेच असतात. म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे, SGST चा दर. SGST चा दर किती राहणार आहे 9%. ठीक आहे, त्याला कारण जर द्यायचं असेल तर तुम्ही इथे देऊ शकता की CGST बरोबर 9% दिले आहे. ठीक आहे, CGST 9% दिले आहे, त्यामुळे SGST सुद्धा किती आहे 9% राहणार आहे. फक्त 2 स्टेप मध्ये याचं उत्तर आहे आणि एवढ्याच उत्तरासाठी तुम्हाला 1 मार्क इथे दिलेला आहे. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, एक नाणे फेकले असता नमुना अवकाश S है ना, नमुना अवकाश S लिहा. नमुना अवकाश लिहा मतलब
आता एक नाणे जर फेकले असले, एक इथे लिहू आपण, एक नाणे फेकले असता, जो मिळणारा नमुना अवकाश काय आहे आपल्याला, फेकले असता मिळणारा नमुना अवकाश, ठीक आहे, यस किती राहणार आहे, एच आणि टी, म्हणजे हेड आणि टेल या दोनच राहणार आहे, बरोबर आहे, कारण एकच नाणे फेकायचे आहे, एक नाणे फेकले असतात नमुना अवकाश आपल्याला किती येते, एच आणि टी, म्हणून आपण इथे म्हणू शकतो म्हणून एन एस बरोबर 2, ठीक आहे, नमुना अवकाश काय आहे 2, अशा पद्धतीचं याचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त 3 स्टेप मध्ये उत्तर घेतलेलं आहे आपण, याचेच आपल्याला 1 मार्क इथे बोर्डाने गेल्या वर्षी दिलेले आहे. सगळ्यात सोपा प्रश्न होता आणि हा प्रश्न या वर्षी सुद्धा विचारू शकतात, ठीक आहे, नमुना अवकाशावर प्रश्न विचारू शकतात आणि जीएसटी वर तर 100% प्रश्न विचारू शकतात. याचा तुम्ही सराव करून घेऊन जा, म्हणजे सराव करा, ठीक आहे. त्यानंतर पहा प्रश्न दुसरा विचारलेला आहे. प्रश्न दुसरा ए आणि बी असे दोन प्रश्न 2 मध्ये सुद्धा विचारलेले असतात. प्रश्न ए मध्ये 3 प्रश्न विचारलेले असतात, 3 पैकी कोणतेही 2 लिहावे लागते. त्या 2 प्रश्नांचे तुम्हाला 4 मार्क दिलेले असतात, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क दिलेले असतात. आता याच्यामध्ये फक्त कृती पूर्ण करा दिलेली असते, खूप सोपं असते. हेच फक्त जशाला तसं आपण उत्तरपत्रिकेत लिहायचं आणि या प्रत्येक ठिकाणी जर आपण काही संख्या लिहिली म्हणजे उत्तर लिहिलं तर प्रत्येकाला अर्धा मार्क अशा पद्धतीने 2 मार्क इथे दिलेले असतात. पहा सोपं गणित आहे. काय दिलेलं आहे, कृती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, सगळं लिहून दिलेलं आहे. समीकरण 1 व 2 ची बेरीज करा म्हणून सांगितलेलं आहे, कारण इथे काय आहे वजा +3x इथे -3x आहे, कारण चेलासोबत जी संख्या आहे तो काय आहे सारखा आहे सहगुणक, म्हणून आपण त्याची काय करताय बेरीज करत आहे. बेरीज करत असताना इथे दोन्ही कट झालेला आहे, तुम्हाला माहितच असतात. तर 5x आणि 2x 7x आलेला आहे आणि 9 आणि 12 किती येणार आहे ते 21 है ना, किती येणार ते 21 सॉरी. आता इथे पहा, आता हे 7 काय होणार इथे गुणिले आहे, त्याची साईड चेंज झाली तर ते काय होणार भागिले जाणार. या ठिकाणी ऑलरेडी 21 आहे, ते 7 इकडे आले गुणिले तिकडे भागिले. आता 7 ने 21 ला भाग दिला, 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणजे कितीने भाग जातो 3 ने भाग जातो, म्हणजे x बरोबर किती 3, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अर्धा मार्क मिळाला, इथे अर्धा मार्क, या बॉक्सचा अर्धा मार्क आणि इथे अर्धा मार्क. अशा पद्धतीने ह्या चारीचे आपल्याला 2 गुण मिळालेले आहे. फक्त कृती पूर्ण करा अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि तुम्हाला 2 मार्क दिलेले आहेत. तर 3 कृती दिलेल्या असतात, 3 पैकी तुम्हाला 2 पूर्ण करायचे असतात. पहा खूप सोपा प्रश्न असतो. अशाला अशी कृती ही पेपरमध्ये उतरवायची असते उत्तरपत्रिकेमध्ये, आणि या जे बॉक्स दिले असते रिकामी बॉक्स त्यामध्ये फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करून संख्या लिहायची असते, ठीक आहे. अशा पद्धतीने प्रश्न 2A मधील हा पहिला प्रश्न झालेला आहे. त्याच्यातनी अजून 2 कृती पूर्ण करा, 2 कृती दिलेल्या आहे, ते सुद्धा आपण इथे घेणार आहोत, कारण आपल्याला कोणतेही 2 म्हणून चालणार नाही, ठीक आहे, कारण आपला सराव करत आहे. त्यामुळे आपण 3 कृती पाहू. 1 आणि 2 कृती जर केल्या तर आपल्याला इथे काय दिलेले आहे 2 मार्क दिलेले आहे एका कृतीला, आणि 2 कृती पूर्ण करा म्हटलं तर 4 मार्क, ठीक आहे. पाहून घ्या आपण लगेच त्यातला दुसरी कृती पूर्ण करा. पहा आपण इथे आता प्रश्न दुसरा ए मधला हा तिसरा प्रश्न कृती पूर्ण करा ते पाहू. याच्यातला पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे, हा दुसरा प्रश्न दिलेला आहे. इथे आपल्याला काय सांगितलं म्हणजे 1 2 मध्ये की एक समीकरण दिलेले आहे, वर्ग समीकरण आहे x वर्ग 2x -9 बरोबर 0 ची तुलना याचं आपल्याला सामान्य रूप दिलं आहे, एक्सचेंज करायचं आहे. आणि इथे काय सांगितलेलं आहे, जे ब्लँक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सच्या ठिकाणी कुठली संख्या येते ते भरायचं आपल्याला, आणि हे 2 मार्कासाठी आपल्याला इथे विचारलेलं आहे. आणि इथे तिसरा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे, हा ऑप्शनल आहे परंतु प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे, म्हणून आपण आपल्या सरावासाठी हा सुद्धा इथे घेतलेला आहे. तर चला मग आता पहा इथे आपण याच्याशी तुलना करू समीकरणासोबत, ठीक आहे. आता ए आहे, ए ची 1 दिलेला आहे, बी सोबत 2 आहे, सी सोबत इथे -9 येणार,
ठीक आहे, हे आपल्याला माहित आहे. हा ए आहे, ए बरोबर 1. आता बी बरोबर काय येणार आहे ते 2. इथे पहा ए बरोबर 1, बी बरोबर 2 आणि सी बरोबर काय येणार आहे ते -9. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा हा डेल्टा दिलेला आहे, काय आहे बी वर्ग -4ac बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला किंमत ठेवायची आहे. काय करायचं आहे, किंमत ठेवायची आहे. बी ची किंमत किती येते 2, तर 2 चा वर्ग. आता इथे -4, ठीक आहे, गुणिला ए ची किंमत किती आहे 1, तर इथे राहणार 1. ठीक आहे. त्यानंतर सी गुणिला ए, सी ची किंमत किती आहे -9. अशा पद्धतीने आपण इथे काय केलेली आहे, इथे किंमत ठेवून घेतलेली आहे. तर आता पुढे पहा हा डेल्टा दिलेला आहे जसा तसा. 2 चा वर्ग 4 सुद्धा दिलेला आहे प्लस. आता इथे पहा -4 गुणिले 1 म्हणजे किती होणार -4. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहून घेतो -4 आणि गुणिले हे -9. ठीक आहे, -4 आणि गुणिला हे इकडले -9. किती होतील हे 9 चूक 36 आणि मायनस काय होणार प्लस, म्हणजे या ठिकाणी काय येणार 36. अलग लक्षात तुमच्या. पहा हे या ठिकाणी ह्या डेल्टा मध्ये आपण किमती टाकलेली आहे. हा बी म्हणजे 2, बी ची किंमत किती आहे 2 म्हणजे बी चा स्क्वेअर, बी चा वर्ग 2, नंतर -4, नंतर ए गुणिला ए आहे ना इथे, हा ए म्हणजे ए ची किंमत किती आहे 1, नंतर गुणिला सी, सी ची किंमत किती आहे -9. अशा पद्धतीने घेतलेली आहे. 2 चा वर्ग 4 आणि इथे काय होणार हे प्लस. ठीक आहे, प्लस काय होणार ते सांगतो तुम्हाला मी. आता इथे मायनस आणि 1 म्हणजे याचा गुणाकार किती झाला -4 आणि 1 चा गुणाकार -4 आणि -4 आणि -9 चा गुणाकार 36, परंतु मायनस काय प्लस, म्हणून इथे प्लस दिलेले आहे आणि हे 36. ठीक आहे. आता 4 + 36 बरोबर किती 40 दिलेले आहे ऑलरेडी आपल्याला, आणि हे अशा पद्धतीने दिलेले आहे. बाकी आपल्याला पुढे काही करायचं नाही, फक्त आपल्याला हे जे बॉक्स दिले बॉक्स म्हणजे आपल्याला किमती ठेवायच्या आहे. तर प्रत्येक किमती मागे आपल्याला अर्धा मार्क दिलेला आहे. अशा पद्धतीने इथे 2 मार्क आपले झाले. आता पहा प्रश्न तिसरा. इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, हा चार्ट तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला पुस्तकामध्ये आहे. सेम तो चार्ट दिलेला आहे. या इथे अनुक्रमांक दिलेला आहे, इथे बॉक्स दिलेला आहे, सममूल्य, आधिमूल्य, बॉक्स, अवमूल्य. ठीक आहे, अशा पद्धतीचा चार्ट आहे. आता तुम्हाला इथे माहित आहे सममूल्य म्हणजे सेम रेट सारखा. ठीक आहे. आधिमूल्य म्हणजे अधिक, किती अधिक इथे जे दिलेलं आहे ते अधिक रेट त्याच्यापेक्षा. आता अवमूल्य म्हणजे कमी, कमी. आता कशावर कमी, दर्शनी किमतीवर ते रेट दर्शविलेला आहे. आता इथे वस्तूची दर्शनी किंमत आहे 100, त्यावर सममूल्य रेट आहे, सारखाच घेतलेला आहे. बाजारभाव सुद्धा किती राहणार आहे ते 100. ठीक आहे, रेट मध्ये काही प्रकार म्हणजे मूल्य प्रकारामध्ये काही बदल पडला का नाही, सारखा आहे, म्हणून इथे 100 आहे दर्शनी किंमत, तर इथे सुद्धा बाजारभाव सारखाच राहणार, सममूल्य. ठीक आहे. आता पहा इथे आपल्याला इथे ब्लँक दिलेला आहे बॉक्स, इथे आधी मूल्य दिलेलं आहे 500 आणि इथे काय बाजारभाव दिलेला आहे 575. म्हणजे वस्तूची दर्शनी किंमत किती राहणार आहे, आधी मूल्य 500 घेतलेले आहे, बाजारभाव 575 आहे, म्हणजे वस्तूची दर्शनी किंमत आहे 75. किती राहणार 75. ठीक आहे. आता नंतर इथे पहा वस्तूची दर्शनी किंमत 10 आहे. इथे आपल्याला काही दिलेलं नाही, बॉक्स दिलेला आहे आणि इथे वस्तू बाजारभाव दिलेला आहे 5. म्हणजे आपल्याला माहित आहे वस्तूची किंमत आहे 10, परंतु आपल्याकडून घेतली 5 रुपये, म्हणजे याचं काय झालेलं आहे अवमूल्य झालेलं आहे. किती अवमूल्य झालेलं आहे 5. किती मी आपण लिहू शकतो 5 रुपये अवमूल्य है ना. अवमूल्य किती 5 रुपये. ठीक, अशा पद्धतीने आपण इथे अवमूल्य लिहू शकतो. आता इथे बघा दर्शनी किंमत आहे 200, अवमूल्य आहे किती 50, तर बाजारभाव किती राहणार आहे, अवमूल्य म्हणजे किती त्यातून मायनस होणार, दर्शनी किंमत किती 50 रुपये, दर्शनी किंमत आहे 200, 50 मायनस झाल्यावर किती बाजारभाव 150, म्हणजे किती राहणार आहे 150. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा टेबल होता, सुद्धा टेबल आपण इथे पूर्ण केलेला आहे. प्रत्येक टेबलला काय दिलेलं आहे अर्धा मार्क दिलेला आहे. अशा पद्धतीने इथे आपले 2 मार्क हे सुद्धा पूर्ण होतात, ते पाहून घ्या तुम्ही एक वेळेस व्यवस्थित. तर पहा मित्रांनो, आपण इथे आज
प्रश्न जो आहे कुठला प्रश्नपत्रिका 2023 मार्चची आहे, बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे जी गेल्या वर्षी बोर्ड आपल्याला विद्यार्थ्यांना आलेली आहे. त्यामधील आज प्रश्न जे आहे, आज इथे आपण प्रश्न पहिला ए बी आणि प्रश्न दुसरा ए बी हे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये आपण मार्क कसे दिले जातात, ठीक आहे. प्रश्न पहिला ए आणि बी ला किती मार्क असतात, प्रश्न दुसरा ए बी ला किती मार्क असतात हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि कशा पद्धतीने दिले असतात हे सुद्धा पाहिलेलं आहे. पहा मित्रांनो, हे खूप सोपे प्रश्न दिलेले असतात दोन, त्यामुळे ह्या दोन प्रश्नामध्ये तुमचा एकही प्रश्न मार्क कटायला नको, ठीक आहे. कृती करा पूर्ण लिहून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यावर जे काही प्रश्नाचे उत्तर येतील ते तुम्ही इथे लिहायला पाहिजे. प्रत्येक ब्लँकच्या जागी तुम्हाला अर्धा मार्क दिलेला जातो. आता हा आपला काय राहणार आहे, जो प्रश्नपत्रिका मार्च 2023चा भाग 1 राहणार आहे. भाग 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ, कारण 5ही प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये जर आपण कव्हर केले तर व्हिडिओ कसा होणार आहे, मोठा होणार आहे. आपण आज इथेच थांबू. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण इथेच थांबू. सर्वांचे धन्यवाद.